त्याच्या जीवाचं जर बरं वाट काय झालं ना, ज्यांनी मारलं ना त्यांना याला प्रोत्साहन भेटतं का? आज हा तरुण वर्ग आहे साहेब, काय याच्यापेक्षा डबल तिथं होता. काय आज आमच्या गावची परिस्थिती अशी आहे का 17 ते 18 वर्षाची पोरं पण तिथं दारू प्यायला सुरुवात केली. एकाला मारलं आधी, म्हणजे जो आदित्य म्हणून आहे त्याला मारलं, त्याला विसाय आमच्या निरगुडे गावामध्ये अतिशय निंदनीय आणि खिदजनक अशी भयानक अशी गोष्ट आज घडली. बेजवाट या ठिकाणी डॉलर नावाचा जो दारूचा व्यवसाय चालू आहे, या धंद्यावरती या अगोदरही बऱ्याच वेळा मारामारीच्या घटना घडलेल्या आहेत. रात्री अपरात्री 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, 1-1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी भांडणं झालेली आहेत. मात्र आजची जी घटना घडली ही अतिशय जबरदस्त घटना आहे. आमच्या गावातील एक नागरिक जो होमगार्डमध्ये काम करतो, विकास रोकडे, आणि त्याच्याबरोबर एक त्याचा सहकारी भाचा, हे दोघेही त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेले असतील किंवा काही कारणास्तव त्या ठिकाणी गेले असतील. त्या ठिकाणी त्यांची भांडणं झाली. त्यांचे जे काही कर्मचारी होते त्या धंद्यावरचे, त्या कर्मचाऱ्यांनी अतिशय त्यांना अमानुष अशी मारहाण केली. आज परिस्थिती आता त्यांची अशा पद्धतीची आहे की त्यांचा या ठिकाणी या घटनेमध्ये जीव जाऊ शकतो. आणि अशा अनेक घटना आमच्या गावात या अगोदरही झालेल्या आहेत. आम्ही वारंवार या संदर्भात आवाज उठवलेला आहे. याच्या अगोदर आमच्या महिलांनी देखील बरेचसे मोर्चे काढलेले आहेत. अनधिकृत पण धंदे आमच्या गावामध्ये चालू होते. मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारचं प्रशासनाकडून सहकार्य होत नव्हतं. गावातील काही पुढाऱ्यांच्या माध्यमातून देखील या गोष्टीमध्ये सहकार्य होत नव्हतं. म्हणजे सर्वसामान्य नागरिक एका बाजूला आणि पुढारी एका बाजूला, अशा पद्धतीची परिस्थिती होती. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आमच्या गावातील एका ग्रामस्थाला जवळपास आज जीव जाण्याची त्याची वेळ आलेली आहे. आणि ह्या अशा संदर्भातल्या घटना यापुढे घडल्या नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून ही जी सगळी आज मुलं आलेली आहेत, यांची ही सगळी कळकळ चालू आहे. मागच्याही वेळेस आता तुम्हालाही माहिती आहे की ज्या काही अनधिकृत घटना होत्या, त्या अनधिकृत जे धंदे चाललेले होते त्या संदर्भातल्या घटना पुढे आलेल्या आहेत. आमची विनंती हीच आहे की ग्रामस्थांची हीच मागणी आहे. आमच्या गावामध्ये हा दारूचे धंदे बंद करण्यासाठी या अगोदर बऱ्याच वेळा उठाव झाले, ग्रामसभा घेण्याचा विषय झाला. मात्र आमच्या गावामध्ये इतकी दहशत आणि इतकी दादागिरी आहे की आमच्या गावात 2 वर्ष झाली या संदर्भात ग्रामसभा देखील लागली जात नाही. आम्ही वारंवार ग्रामपंचायतमध्ये या संदर्भात अर्ज केलेले आहेत की गावामध्ये कोणत्याही प्रकारचा अधिकृत अनधिकृत धंदा झाला नाही पाहिजे. मात्र ग्रामसभेमध्ये आम्ही अर्ज दिले तरी ते ग्रामसभेच्या विषयांमध्ये ते विषय आले नाही. या विषयासाठी आम्ही विशेष ग्रामसभा लावा म्हणून बऱ्याच वेळा मागण्या केल्या. मात्र कोणत्याही प्रकारची या ठिकाणी आमच्या गावामध्ये ग्रामसभा लागली गेलेली नाही. आताही जो धंदा चालू आहे तो अधिकृत चालू आहे की अनधिकृत चालू आहे याच्याबाबत कोणत्याही माणसाकडून कोणताही खुलासा होत नाही. आजही त्या ठिकाणी ज्यावेळेस ती भांडणं झाली, आता आम्ही त्या ठिकाणी होतो, त्याही ठिकाणी आम्ही त्यांना तेच प्रश्न विचारले की हा धंदा अधिकृत आहे की अनधिकृत आहे. आम्हाला पोलीस प्रशासनाकडून देखील त्या संदर्भात कोणती माहिती आली नाही. तो जो हॉटेलचा जो मालक आहे शिंदे, त्यांच्याकडून देखील त्या संदर्भात कोणती माहिती आली नाही. आमच्याही गावातील जे काही पुढारी आहेत किंवा जे काही अगोदरचे आमचे काही गावचालक होते त्यांच्याकडून देखील याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही का हे धंदे अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत. आणि याचे एक तर आमच्या गावामध्ये इतकं भयान वास्तव आहे की लहान लहान मुलं आज दारू प्यायला लागलेली. आज 7वीची असतील, 8वीची मुलं असतील, जे शाळेत जातात त्यांच्या मनावर इतका बेकार त्याचा परिणाम होत आहे की त्यांच्या पुढे जे दृश्य दिसतंय की आज 11वीची मुलं, 12वीची मुलं त्या ठिकाणी जाऊन दारू पितात. ती मुलं म्हणजे मोठ्या माणसांकडून लहान पोरांकडं, किशोरवयीन मुलांकडून अतिशय लहान मुलांकडं, म्हणजे इतकी बेकार परिस्थिती आमच्या गावामध्ये आता ही घडत आलेली आहे. आणि गावामध्ये देखील दारू पिऊन याच्या अगोदरही देखील खूप वेळा भांडणं झालेली आहेत. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे, नाहीतर आमचं अख्खं गाव बरबाद होईल अशी सगळ्यांना आता ही सगळ्या पोरांना याच्यामध्ये ही शंका वाटत आहे. त्याच्यामुळे आमची साहेब तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आमची विनंती की हे प्रकरण किंवा ही जी गोष्ट आहे तुमच्या माध्यमातून या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी असतील
पोलीस कचेरीच्या बाबतीत असतील किंवा प्रशासनाच्या बाबतीत असतील, SP ऑफिसच्या असतील किंवा कलेक्टर ऑफिसच्या बाबतीत असतील, महसूलच्या बाबतीत असतील किंवा याला जी परवानगी भेटती एक्साइज डिपार्टमेंटवाले असतील, यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे आणि आमच्या गावातले सगळ्या प्रकारचे सगळे धंदे बंद झाले पाहिजे, तरच आमचं गाव टिकेल आणि गाव पुढं आमचं या संदर्भात जाईल. तुमचं गावात दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून तुमच्या गावाची नोंद आहे. हो. आणि मग तुमच्या गावात दारूचे धंदे किती चालू आहेत? आमचा हाच प्रश्न आहे साहेब. आम्हाला जवळपास 10 ते 12 वर्ष झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाचा क तीर्थ वर्ग क्षेत्र दर्जा मिळालेला आहे. त्या संदर्भातून आमच्या गावात विविध विकास कामं देखील चालू आहेत. आम्ही एका बाजूला गाव कुठेतरी प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत, गावाचा नावलौकिक वाढण याच्यासाठी आम्ही कुठेतरी प्रयत्न करत आहोत. आणि आता ह्या ज्या घटना घडत आहेत, ह्या घटनेमुळे गावाचंही नाव जात आहे आणि गावाचा स्तर देखील या गोष्टीमुळे ऑटोमॅटिकली तो खालावत चाललेला हा आहे. धंदा जर अधिकृत असेल तर तुमच्या गावाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी धंदा आम्ही ज्यावेळेस ग्रामसभेमध्ये याच्या संदर्भात प्रश्न विचारले त्यावेळेस ग्रामसभेत अशी उत्तरं आली तत्कालीन सरपंचांकडून का कोणत्याही प्रकारची या दारूच्या धंद्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. आम्ही त्यांना प्रतिप्रश्न हे सुद्धा केले, मग जर परवानगी देण्यात आली नाही तर तुम्ही ते थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले, ते त्यांनी आम्हाला उत्तर ओढाओढीची दिली. ते काय आहे ते आपण ग्रामसभेत बघू. याच्यामध्ये पोलीस पाटील हा आता हे त्यांनाच माहिती आहे. आम्ही पोलीस पाटलांना देखील या संदर्भात वारंवार सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांना देखील या संदर्भात आम्ही सूचना पण मांडलेल्या होत्या, त्यांना आम्ही विनंती देखील केलेली होती. परंतु आता त्यांनी काय कार्यवाही केली ती आम्हाला आमच्यापर्यंत माहिती नाही. शेवटची ग्रामसभा साहेब 26 जानेवारीला झाली, परंतु ती 26 जानेवारीची ग्रामसभा कोरोनामुळे अपूर्ण राहिली आणि त्याच्यानंतर 2-4 दिवस तहकूब ग्रामसभा घेतली नाही का पुन्हा? तहकूब ग्रामसभा घेतली, पण साहेब पद्धत अशी आहे, आम्ही 15 ऑगस्ट 2025च्या ग्रामसभेमध्ये ह्या संदर्भातला विषय यावा म्हणून त्याच्या अगोदरच आम्ही 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान सगळ्या गावातील ग्रामस्थांनी म्हणजे जवळपास 100 ते 150 ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केले की दारूबंदीचा विषय आपल्याला ग्रामसभेमध्ये घ्यायचा आहे, तर तो तुम्ही ग्रामसभेच्या विषयाच्या पटलावरती तो विषय घ्या. ज्यावेळी ग्रामसभेचा प्रत्यक्षात हे झाली, ग्रामसभा लावली गेली, तर त्या विषयांमध्ये दारूबंदीचा हा विषय घेतला नाही. ठीक आहे, ऐनवेळच्या विषयामध्ये तो येऊ शकतो ऐनवेळच्या ना. विषयामध्ये देखील त्यांनी तो घेतला नाही. त्यांनी सभा तहकूब केली, हात वरती केली आणि ते निघून गेले. सभा कोणाचा दबाव एवढा ग्रामस्थांवर, म्हणजे कोण असं हे करते? आता तत्कालीन आता सरपंचांचाच दबाव आहे सगळा साहेब, किंवा जे सरपंचांबरोबर बाकीची सगळी जी माणसं आहेत त्या सगळ्यांचा याच्यावर दबाव आहे. कारण या संदर्भात कोणतीही माहिती पुढे येत नाही. ज्यावेळी मे महिन्यामध्ये हा डॉलर नावाचा व्यवसाय ज्यावेळेस सुरुवात होत होता त्यावेळेसच आम्ही सगळेजण मंडळींनी त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये अर्ज केले होते का आतापर्यंत अनधिकृत धंदे चालू होते, या संदर्भात देखील उठाव झाले. आमच्या सरपंचांनी दिलीप शेठ शिंदेंनी जवळपास 2 वर्षापूर्वी एक बाईट दिली होती गावामध्ये, ज्यावेळेस हांडा मोर्चा निघाला होता, सगळ्या महिला आल्या होत्या आणि चौकात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही प्रकारचा गावामध्ये धंदा चालू देणार नाही. त्याच्या जीवाचं जर बरं वाट काय झालं ना, ज्यांनी मारलं ना त्यांना याला प्रोत्साहन भेटतं का? आज हा तरुण वर्ग आहे साहेब, काय याच्यापेक्षा डबल तिथं होता. काय आज आमच्या गावची परिस्थिती अशी आहे का 17 ते 18 वर्षाची पोरं पण तिथं दारू प्यायला जातात. कित्येक लोकांचे संसार आमच्या डोळ्यात देखत उद्ध्वस्त होताना आम्ही पाहतोय. मारहाण करणारे कोण होते नेमकी? म्हणजे मारहाण करणारे साहेब नेपाळचे शिवाय म्हणजे गुंड ठेवले हा म्हणजे त्या हॉटेलमध्ये त्यांनी ते ठेवले. समजा एखादे नाही ना दिले तरी मारहाण करतात. आणि शिवाय आता त्यांचं एक वाक्य काय आलं, त्यावेळेस आम्ही तिथं हजर नव्हतो, पण 2-3 जी आमची पोरं होती, गावातले कोण लवडे आहेत त्यांना इथं घेऊन या, बघतो त्यांच्याकडे पण. तो माझा सक्का भाऊ आहे, त्याच्या जीवाचं जर बरं वाट काय झालं ना, ज्यांनी मारलं ना त्यांना मग मी सोडायची नाही अशाने. हा तुमचा बारबीर धंदा तिकडं असेल, माणूस येतं तर कायसाठी येतं? आणि बोंबले साहेबांनी एक प्रश्न विचारला बघा, ते अनधिकृत आहे का? उद्या झालेल्याची भरपाई द्यायची सगळी. तर त्याचा विषय असा आहे, पत्रशेड जे पत्रशेड आहे ना, पत्रशेडला कोणत्याही साहेब ते अनधिकृत असू किंवा कृत असू, निरगुडे गावामध्ये दारू व्यवसाय नाहीच पाहिजे. याच्या पलीकडे काहीच बोलायचं नाही मला. दारू व्यवसाय नाहीच पाहिजे. दारूने काय काय झालं आणि काय काय होतंय हे सगळ्यांना माहिती आहे. तुमची मुलं आहे, माझी पण मुलं आहेत. जे पेराल तेच उगवतं. आज तुमच्या घरात जर तुम्ही पेरलं तर ते उगवणारच ना. त्याच्यापेक्षा ती दारू ही नकोच. बस याच्या पलीकडे मला काही बोलायचं नाही. दारू हा विषय नाहीच पाहिजे. उद्या जर कोणी सरळ झालं, एवढं मारले, जर जीव गेला तर काय करतील म्हणा? हा
त्यांचा अधिकार त्याची काय भरपाई मार्ग केली आपल्या पाहिजे गावात जेवढं लागेल तेवढं त्यांनी त्या मालकाने पण आणि ज्यांनी मारले त्यांनी पण. आता आमचं म्हणणं एकच आहे. आता पहिली जागा मालक आणि बार मालक या दोघांवर कारवाई झाली हा, उचलायचं मला एक सांगा, जर गावातले एवढे युवक या म्हणजे इथं आहेत, या सगळ्यांचा विरोध आहे त्या बारला, तर तो बार चालू कसा मग? बघा गावात ही घटना घडून 3.5 तास झाले. एकेकाने इथं बोला. तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच किंवा पोलीस पाटील इथं कोणी हजर नाही. 3.5 तासात तुम्हाला कळू शकत नाही. एकही सदस्य इथं उपस्थित नाही का? कोणी नाही. आम्हाला दाखवा ना. पोलीस पाटलाचं जरी काम होतं ना, पोलीस पाटली मग येत असं ना. मग मी तुम्हाला मगाशी बोललो ते चुकीचं नाही. आणि जाणार आहे का माणसं एखादा विषय चालू असल्यावर तिथं फार सगळं नाही येऊन हजर राहणार. आणि आज इथं मग त्यांचं काम होतं, आज त्यांनी इथं हजर म्हणजे पाहिजे तुम्हाला आतल्या हाताने काही भेटत असल्याशिवाय ही गोष्ट घडते का? धंदा करायची काय कारण हा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. टाकण्यात काय हे नाही. नाही, परवानगी नियमित जर असेल तर कोणी कुठेही व्यवसाय करू शकतो, तो नाही भाग. ठीक आहे पण फार मारून आणि एवढी जीव जास्त दारूमुळे द्यायची काय गरज आहे? हा ठीक आहे, हे चुकी, हे 100% चुकी आहे. दारूबंदीसाठी पहिली गोष्ट तो बाहेर चाललाच नाही पाहिजे. दारूबंदीसाठी महिलांनी मोर्चा काढला, त्यावेळेला सुद्धा कुणी गावचं काहीच प्राधान्य दखल पाहिजे, नाही ना उद्याच्या उद्या उधळून गेला पाहिजे बाहेरचा धंदा. आणि ऍक्सिडेंट पण भरपूर होतात आपल्याच्या रस्त्याला. दारू ही विषय आमच्या गावात पाहिजेच काय नाही. म्हणणं आहे? आज माझा भाऊ आहे, साहेब, माझं पोर आहे. पोरं गेली नसती, त्यांच्या दोघं दिवशी तिघं माणसं जण. खेळणार. दोघं तिघ जण गेले नसते तर त्यांचा जीव गेला. तर त्यांनी ठेवलं असतं का? अजून आणि मग 15 माझ्या दिवस जीवाला गेले कसं नसते. मारलं? छाती एवढं बसून टाकलं. कोण आहे प्रत्यक्षदर्शी आहे का इथं? कोणी प्रत्यक्षदर्शी जे भांडणं सोडवलं गेलं तिथे आहे का कोणी? काय तिथे परिस्थिती होती सांगा बरं? पार त्याच्या छाती बसलेले आणि वरून फटके मारत होते. किती जण बसले होते म्हणजे? किती जण मारले? विटकार डोक्यात टाकली, परत काठ्या मारल्या. काय तिथे परिस्थिती होती सांगा बरं? पार त्याच्या छाती बसलेले आणि वरून फटके मारत होते. किती जण बसले होते म्हणजे? किती जण मारले? विटकार डोक्यात टाकली, परत काठ्या मारल्या. हे बघा, हाय बरं. हा, त्यांच्या रक्त पण लागलंय बऱ्यापैकी. काय झालं नेमकं तिथे? काय झालं? काहीच नाही झालं. तिथं दोन ठीक आहे, बोलू थांब त्यांना बोलू. बघितलं नाही काही गडबडमध्ये आतमधून एक बाचाबाची झाली. काही विषय नव्हता. बाहेर आलो आम्ही, शेटर पाशी आलो. शेटर पाशी काय किस्सा झाला, तो एक जण नेपाळी आतमधूनच दांडका पाठीमागा हातात घेऊन आलता. ते मारायच्या तयारीत म्हणजे आधीपासूनच होते, ते तयारीतच होते. फक्त ते चान्स बघत होते. तिथं झालं आणि तिथं डायरेक्ट मारायला सुरुवात केली. एकाला मारलं आधी, म्हणजे जो आदित्य म्हणून आहे त्याला मारलं. त्याला मी साईडला घेऊन गेलो. साईडला घेऊन परत आम्ही जास्त वरत तो जो मारत होता ना विकास रोकडे, तर ते पूर्ण असे उलट पडलेले, रक्त बंबाळ अख्खं असं डोक्यातून रक्त गळत होतं. त्यांना उचलून सरळ केला मी. असं धार लागलेली, एवढा मारलेला तिथे अशा फरशा पडलेल्या आहेत, अख्खं रक्त लागलेले. कशाने त्यांनी मारलं? कशाने मारलं? तांडकी होती, फरशी बिरशी दगडी बिगडी, म्हणजे डोक्यात फरशी घातली बिअरच्या त्यांनी? बाटल्या होत्या अरे बाप, डोक्यात. फोटो आहे का बघा, फोटो बघा. फोटो दाखव. किती दिवसात बार बंद होऊ शकतो? किती दिवसात बार बंद होऊ शकतो? नाही, या प्रश्न पहिले विचारला पाहिजे ना. याला असं मारलं नाही, सोबत दुसरा त्यालाही भयानकच आहे. पळवाट आहेत का नाही? आता फक्त लाईव्ह बातमी शिल्लक ठेवायची नाही आता. 2 दिवसाचं चालेल. ठीक आहे, तुमचं युवकांचं काय म्हणणं असेल ना ते सगळं आता बोला, आम्ही सगळं याच दाखवणार. ताकदीने उद्या आम्ही सगळे आमच्या निर्गुणमध्ये बरं का साहेब, एकच रस्ता बंद होणार. एसटी आपण जाणार नाही. उद्या आम्ही तेवढ्या पुरतं सगळं निरगुडे गावातील सगळे तरुण वर्ग आहे ना, आम्ही रस्ता रोको करणार. आणि आम्ही स्वतः आम्ही आमच्या हाताने कुलूप लावणार. एसटी पण वरती जाणार नाही, एक पण बार बंद नाही झाला. आमच्या गावातल्या तर पोलीस direct पाटलांनी रस्ता सुद्धा बंद होणार. पोलीस पाटलांनी सुद्धा काही याची दखल नाही घेतली. सरपंच चक्का जाम होणार direct. बार वर मावळा पण एक पण गाडी नाही येणार आणि वरून पण येणार नाही. सगळं उद्ध्वस्त झालं पाहिजे. मामा तर माझा आहे, ते काय झालं तर आम्ही बघू काय करायचे, पण गावाने पण तेवढं प्राधान्य जास्त घेतलं पाहिजे. नाही तर बार चालू राहील नाही राहील. आमच्या माणसाला काय झालं तर ते व्यक्ती बाहेर दिसलं नाही पाहिजे. शासनाने कडक कारवाई केली पाहिजे चांगली. हा.